नमस्कार, मी सीमा शिंदे। आज संक्रांती निमित्त आमच्याकडे खिचडी, मिसळ, उसळ करतात आणि वालाच्या शेंगाची भाजी आणि तिळाची भाकर, तीळ लावलेली भाकर ज्वारीची। चला तर कसे करू ते आपण बघूया। मुगाच्या डाळीची खिचडी आणि मिक्स खिचडी असते। मुगाची डाळ आणि तांदूळ, वालाच्या शेंगा, वांगे, हे कच्चे टमाटर आहे, कांदा, टमाटर, सांबार, गाजर, लसूण जिरी पेस्ट, वांगे आणि पोपटीची दाणे याची ही मिक्स भाजी केली जाते। आणि ही उसळ चणे, वाटाणे आणि बरबटी याची उसळ केली जाते। मुगाची खिचडी आज संक्रांतीला आमच्याकडे केली जाते। चला तर कशी करू आपण बघूया। तांदूळ आणि मुगाची डाळ आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपण याची खिचडी करणार आहे। मीठ, हळद, थोडं तेल टाकलेलं आहे। आता आपण याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या खिचडीच्या। खिचडीच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत आता आपण भाजी करून घेणार आहे। तेल गरम झालेलं आहे, आता आपण भाजीची फोडणी करून घेऊया। लसूण जिरी पेस्ट, जिरं मोहरी, आणि ही कच्चं टमाटराचं टमाटर छान सॉफ्ट झालेलं आहे। तर आपण ही हिरवाचे टमाटर याची टेस्ट खूप छान येते भाजीला। तिखट, धणे पावडर, मसाला, मीठ आणि हळद। थोडा सांबार टाकलेला आहे तेलामध्ये। गाजर धुवून घेतलेलं आहे छान, वांगे, पोपटीची दाणे आहे। आमच्याकडे संक्रांतीला अशी मिक्स भाजी केली जाते नैवेद्याला। आणि वालाची शेंगा, तेल गरम करायला ठेवला आणि चण्याची मिक्स उसळ करणार आहे। जिरं मोहरी छान चण्याची मिक्स उसळ करत आहे। छान कांदा लाल झालेला आहे आणि टमाटरचा लाल पण सॉफ्ट झालेला आहे। तिखट, हळद आणि घरगुती मसाला आणि धणे पावडर। लसूण जिरी पेस्ट, आता हे मिक्स चणे, बरबटी आणि वाटाणे नंतर चवीनुसार मीठ, पाच ते 10 मिनिटं त्याला वाफ करून घेणार आपण। तर आता भाजी तयार झालेली आपली वालाच्या शेंगाची उसळ आणि खिचडी। आणि ही भाकर तीळ लावलेली। आमच्याकडे असं संक्रांतीला नैवेद्य ठेवले जाते। तुमच्याकडे कसं कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा
सबस्क्राईब करा. धन्यवाद. संक्रांतीनिमित्त तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.